तर तुम्ही विचार करत असाल की मी परत कुठे चालली. मी चालले मागच्याच वीकमध्ये संडेला मी मरीन्सला गेली आणि आज परत मी मरीन्सला झाले. पण मरीन्सला त्यासाठी नाही चाललो आहे. आम्ही आमचं काम आहे जे आम्ही 3 वर्ष जे घासली आहे त्याचा प्रूफ म्हणून तो घेण्यासाठी आम्ही चाललो आहे. सो आम्ही जाऊ आणि तिथे आता काय माहिती किती वेळ लावतात ते लोक. हा बाबा पटकन दिलं पाहिजे आम्ही गेलो पाहिजे आणि एफएस पण फिरूया आपण. आणि फ्लोरा फाउंटेनच्या इकडे जाऊया. तिथे जीन्स पण खूप छान होते. जीन्स पण स्वस्तामध्ये असतात आणि बुक्स असतात. मग एक बुक तर घ्यायची त्या काही करून घ्यायचं. बघू आम्ही काय होतंय ते तुम्हाला सांगू. अजून काय करायचं अजून काहीतरी बोलायचं होतं मला पण आठवत नाही. आता जाऊ दे. आम्ही जातो आता आम्ही खोपोलीवरून ट्रेन पकडले. आता डायरेक्ट CSTला उतरणार आहे. सगळ्यांना लास्ट बोलत. मला कधी कधी असं वाटतं की इथं चिटकून जावं. लास्ट उठवू नका कोणी मला. जाताना एवढं आहे पण येताना भाई लास्ट अरे भाई लास्ट ह्या साईडला बसलोय आम्ही. ह्या कंपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला बॅकने दाखवते. कारण इंडियन रेल्वे इथे खोपोली आणि लवजी म्हणजे असे जे पण काय असतात ना ते येतात. पण या ट्रेन मध्ये थोडस जरा वेगळं आहे. प्रॉब्लेम आहे थोडासा. नाही प्रॉब्लेम नाहीये. छान आहे. बघू आता काय होतंय ते. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतोय. मी काय खाल्लं नाही. तिकडे गेल्यावर आम्ही खाल्लं आणि तिथे माझ्यासोबत एक स्कॅम झाला. तो पण मी तुम्हाला सांगते आणि काय झालं. जर मी दुकान प्रवास नाही केला ना माझ्या सगळ्या नाही रे असं जाऊन नाही सांगणार. मी तुम्हाला सांगणार तुम्ही त्या दुकानामध्ये अजिबात जाऊ नका. कोणी जर जात असेल तर प्लीज जर गेलात तर तुम्ही माझे सबस्क्रायबर्स. A few moments later. यार खूप कंटाळा आला. हो ना. तुम्हाला एक सांगू का मी तुम्हाला बोलली की आपण डायरेक्ट CSTला जाऊन भेटू. पण नाही टाइमच जात नाहीये. 3 तास व्हायला आले जातच नाही. असं वाटतं नाही स्लो चालते ट्रेन. त्याच्यामुळं मग आम्ही विचार केला की जरा ब्लॉग करूया थोडंसं. पण आता त्याला पण कंटाळा यायचं आहे. अजून जायचं आहे. अजून रिझल्ट घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर नाही पहिले जायचं आहे मग खायचं मग रिझल्ट घ्यायला जायचं. परत आम्ही पेपर 2 वाजेपर्यंत आमची ट्रेनच राग येतोय ना आता. रुक के जाता है. माझं असं काय झालंय बाई. हे बघ वन साईड घेतलं पण या साईडला चांगलं आलं. ते जाऊ द्या. ते ट्रेनच चालत नाहीये यार. 3 तासाच्या वर झालेत आता. हो 3 तासाच्या वर झालं तरी सुद्धा अजून खायला नाही. वैताग आला असं वाटतं कधी ट्रेन खाली बाजूच्या ट्रेन जात आहेत. आता फायनल आता हा लास्ट व्हिडिओ. याच्यानंतर डायरेक्ट खाण्याचा व्हिडिओ येणार. काय भूक लागली यार. ही चालत पण नाहीये ट्रेन. ही बघा सगळ्या ट्रेन गेल्यात आमच्या ट्रेन. A few inches later. गाइस फायनली आपण पोहोचलोय CST स्टेशनला. मला समजत नाही एवढं मोठे पंखे का लावले. हवा तर आहे. आता मला असं समोर असं करून चालणं जरा थोडंसं लाजच वाटते. बट आपण आता चाललो खायला काहीतरी. मेंदूवडा लेट्स सी. लोक मला बघतील तर बोलतील की ही कोणतरी मोठी ब्लॉगर आहे. पण त्यांना काय माहिती माझे 500 सबस्क्रायबर. हा तुम्हाला एक स्कॅम सांगायचा आहे. चला म्हणजे 150चा आम्ही कॉड घेतला. बट तो आम्ही त्यांना बोललो की आम्हाला 100ला द्या.
तर ते डील ठरली आणि ते लोक डायरेक्ट बोलले, आम्ही जीपे केले 100 रुपये आणि मग त्याच्यानंतर ते बोलले की 50 रुपये एक्स्ट्रा द्या. म्हणलं का? आपलं तर 100ला ठरलेलं ना. हे शॉप आहे ते. एक मिनिट हा. इथून तुम्ही असं स्टेअर्स वरून खाली आलात ना, हे जे समोर दिसतंय ना, हे वाला जे शॉप आहे, हा घड्याळ बिड्याळवालं. लिटरली मला नाही बघायचं त्या शॉपवाला. डोक्यात गेलेला आहे ना माझ्या. तुम्ही ना पहिली प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे होतं हातमध्ये आणि मग पे करायला पाहिजे. तो वाला. आणि आहे ना त्याने शाण्याने ना त्याचं हे पण नाही लावलंय, काय बोलतात त्याला, काय बोलतात, बॅनर असतं ना आपलं वाला, तो पण नाही लावलाय. हे फॅशन भाई. तुम्हाला एवढे मच्छर येतात? नाही रे, मच्छर नाहीये, हे आपला याचा बोबत आहे. लोकांना खरंच वाटतं मी ब्लॉग करते. मी करते बट तुम्हाला सांगते त्यावाल्या शॉपमध्ये तुम्ही कधी जाऊ नका. तुम्ही जर गेले तर मग मला सबस्क्राईब करून टाकलं तरी चालेल. मला सर राग आला ना त्याचा. एवढं बोलायला मी तुमच्या नाही, तेव्हा मी सध्या मूड मध्ये नव्हती बिकॉज माझी ट्रेन होती आणि ती जर ट्रेन गेली तर डायरेक्ट 3 तासानंतर ट्रेन होती. त्याच्यामुळे मग मी काय लक्ष नाही दिलं. अगं एक पोलीस बिलाचं कर देते. हा ना, ते पण आता आपण चाललोय खाण्यासाठी, तर तिकडे फोकस करूया. आता झालंय ते झालंय, आमचे 150 रुपये गेलेले ऑलरेडी. म्हणून मग आम्ही विचार केला की ही बघा, इथून चालता चालता इथून आलोय आपण. आता इथून तुम्हाला मी दाखवेल जो मेन तुम्हाला असं वाटतं ना, जो CSTचा मेन काय म्हणतात त्याला, काहीतरी असतं बघा. नाही तसं नाही, मेन स्पॉट म्हणजे इथे आल्यानंतर असं समजतं की तुम्ही CSTला आलात. आता ते मी तुम्हाला दाखवते. ओके ओके. समजलं तुम्हाला? शब्द नाही मिला. येस. वेट हा. 1 2 3 छान. हे काय आहे आम्हाला पण अजून माहित नाही. आय गेस स्कर्ट असेल हा, बट बहुत सुंदर छान आहे, मला जाम आवडायचं. आता इथून आपण सरळ जाणार खाण्यासाठी. इकडे कुठेतरी खाण्यासाठी जाऊ. ओ माय गॉड. पण मी आता तुला हा ना आता हात धुतलेत यार, किती क्यूट आहे. पहिले खाऊ. हा पहिले खातो आणि मग हात लावतो. क्यों देते हैं? मेरे को नहीं आता इससे खाने को. जाऊ दे, बिचारे आम्ही गरीब लोक, आम्हाला नाही येत याची खायला. इससे खाऊंगी. आता आम्ही खातो आणि निघतो लगेच. खा स्टार्ट कर. खा. हा ती माऊ बघ. A few minutes later. आता दोघी पण दिसू. आमचं झालेलं आहे खाऊन आणि आम्ही आता चाललो डायरेक्ट जिथे आमचं काम आहे तिथे. लय ट्रॅफिक आहे यार. आपण भाई काय मरते तिकडे, कोण बघतोय, सगळेजण बघतात. हे बघा किसी की नहीं पड़ी है. अरे सगळे इकडे जिकडे पण तुम्ही याल ना, सगळीकडे हे माऊ दिसतील तुम्हाला. Oh my God. सारे माउस. गिम्बल मला नाही तो कॅमेरा घ्यायला पाहिजे, म्हणजे ते असं हालत नाही ना सर्वच कसं असं चालता चालता. पहिले आमचा प्लॅन होता, आम्ही हे ऑटो नाही, इथे तर ऑटोचा प्रश्नच नाही, इथे ऑटोच नाही आहे, टॅक्सी करते जाईल. हां ते करून आम्ही जाणार होतो बटालियनला, पण ट्रॅफिक एवढी आहे ना की काय सांगू. म्हणलं त्याच्यापेक्षा आपण असं चालत चालत लवकर पोहोचू. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मग विचार केला की चालत जाऊ, आणि तेवढंच ट्रॅफिक हो ना भाई हे झाली. पण जाऊ दे, आता आम्ही चालतच चाललोय. चालत जाणं. ही रस्ता विसरलेली. हा जो आहे ना, हा FS मस्त आहे भाई. मस्त आहे भाई. बार्गेनिंग केल्यावर एकदम कमी रेटमध्ये मस्त कपडे पण भेटून आले जातात. पाहिजे, बार्गेनिंग आलं पाहिजे तरच, नाहीतर मॅटर जात आहे. हा ना. बघ सगळं भेटेल तुम्हाला. हे बघा, वाव क्या. तुम्हाला घ्यायचं नसेल तरी पण इकडे येऊन तुम्हाला खावंच लागतं काहीतरी. घेतोच तुम्ही काहीतरी. घ्यालच तुम्ही काहीतरी, काही ना काहीतरी घ्याल. आम्हाला काही घ्यायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट चाललोय घरी नाही, सॉरी घरी नाही. कुठे झालंय आपण? नवीन घर घेतले.
तिला वाटतं कोणी घेऊन देत नाही. आम्ही चाललोय बिकॉज आमच्याकडे आता पैसे नाही आहेत. मागच्याच संडेला मी घेऊन गेलेले सगळे, त्याच्यामुळे मग जाम बार्गेनिंग केली भाईनी बाबा. त्याच्यामुळं मग इथे लक्ष वेधल्या काय, इथे लक्ष आपल्याला नाही वेधायचं आहे, आपल्याला डायरेक्ट जायचं आहे आपलं काम करायला. ठीक आहे ना, शब्द नाही सापडत, दुसरा शब्द वापरू शकतेस तू. नाही येते यार पटकन शब्द. सध्या 11ला जायचं होतं, 12:30 वाजून गेले, अजूनपर्यंत आम्ही इथंच फिरतोय. पण कसले भारी आहेत यार, असं वाटतं सगळं उचलून घेऊन जाऊ. मुलांचे पण एक नंबर आहेत, मुलींचे पण एक नंबर आहेत सगळं. पण आपण आता जाऊया. 2000 years later. आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्ही जवळ आलेलो आहे आणि आता आम्ही रिझल्ट घेऊन येणार. फक्त देव करू पटकन जाऊ आणि त्यांचा लंच ब्रेक झालेला नसला पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला पटकन जाऊन पटकन भेटेल. पण लंच ब्रेक झाला असेल तर मग खरं खूप 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 वेट केलेला. खूप सकाळपासून आम्ही ना वेटच करतोय. नाहीतर काय होय, सगळ्याच्यामध्ये लेट तरी पण भाई काय आहे का, घाई आहे का आम्हाला? हे बघा कसं शोध चालतो आम्ही, काहीच घाई नाही. आधीच्या असतो ना आतापर्यंत पोहोचून गेलो. हा, आम्ही पहिले यायचो ना, आम्ही रोज इथे यायचो, लिटरली 2 दिवसाआड तर यायचंच. त्यामुळे आम्हाला सवय लागून गेली होती इथे यायची. पहिली सुटलं की पहिले इथे यायचं, मग इथे टिफिन बिफिन जे काय आहे ते मध्ये कुठेच नाही थांबायचं. छान वाटतंय. हे सगळे ना कोर्ट आहे. हे बघा हा जायचा रस्ता एकदम क्लीन असते. माऊस नाही दिसले बा आता, एक माऊ दिसली. छान वाटतंय ते एकदम. पण आज जरा जास्त नाही दिसले, कमी. आज नाही दिसला, दरवेळेस खूप जास्त दिसतात. पाठी पण येतात. हा ते म्याव 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 किती खाती आहे. खा. ए मी काहीच नाही केलं. लय घाबरतात रे, लय विचार आहेत. क्यूट आहेत. आपला विषय बरकटतोय. आता आम्ही जातो पटकन. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते एकदम सक्सेसफुली झालेलं आहे. घेतला रिझल्ट आणि आता आम्ही चाललोय. आमचा पहिला प्लॅन होता मरीन्सला जायचं, बट म्हणलं एवढं ऊन आहे, हे बघा एवढा खतरनाक ऊन आहे की मग आमचा प्लॅन थोडासा कॅन्सल झाला. कारण की तिकडे जाऊन चटके खाण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आता हिला काहीतरी बुक्स घ्यायचे आहेत, सो मग त्या घेण्यासाठी आम्ही चाललोय. आम्हाला माहिती नाही कुठे जायचंय, पण ती मॅप यूज करते. आता तो मॅप यूज करून जाणार आहे. फ्रेंडला कॉल करून विचारायला पाहिजे. बघू. पण आमचं काम झालेलं आहे आणि ते पण एकदम किती मिनिटामध्ये, 5-10 मिनिटामध्ये आमचं काम होऊन गेलं पटकन. अजून लवकर झालं असतं, पण थोडेसे इश्यू झाले. हा त्यामुळे झालं पटकन. पण चला आता हालत पण हा, आता फक्त तो टॉप भेटला पाहिजे 200 वाला. बाई पूर्ण दिवसाचं ट्रॅव्हलिंगचं माझं सगळं काय बोल सफल होईल. हा सत आम्ही जातो. तिच्या बुक्स बघू आता कुठे काय मध्ये काय होतं ते आम्ही तुम्हाला कंटिन्यू सांगतच असू. सो ट्रॅफिक तो लग गई आहे. दोन्ही पण कामं झाली आपली. गजानन सर पण भेटले, आमचे जे फेवरेट सर होते ते पण भेटले आणि त्यांचं प्रमोशन पण होणार आहे. गेले जानेवारीमध्ये होणार आहे, म्हणजे भेटणार आहे त्यांना ती रँक. आणि एवढे भारी आहेत ना ते सर. हो खरंच खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप असं म्हणजे सेम असे आपले पप्पा कसे आपल्या मुलीला सांभाळतात तसं आम्हाला सांभाळायचे ते कॅम्पमध्ये. एकदम भारी. आणि त्यांच्यावर दुसरे सर जाळायचे. पण जाऊ दे, जो माणूस चांगला असतो त्यासोबत कायम चांगलंच करतो देव. आणि ते समजलंय आता आम्हाला. तर त्यांचं चांगलं झालं बस भाई. त्यांना त्यांच्या मेहनतचं फळ भेटलंय. भारी वाटलं ऐकून. हो ना. आणि गेले लगेच ते बोलले अरे पाटील बाई अरे. ते दुसरे सर नव्हते ना SM सर, पण भेटते चंद्रकांत पाटील सर. तुझ्या सर्जनचे सर. हा मस्त आहे ते पण सर चांगलेत. आज बरं झालं बाई काम होऊन गेलं, नाही तर मग लय लेट झाला असतं आम्हाला. आणि नंतर मग कदाचित आम्ही आलो पण नसतो. हो ना. बट देव आपल्या पाठीशी होता. थोडक्यात सगळं वेटिंग मध्ये गेलं पण छान झालं. हा
आणि फक्त थोडंसं ऊन कमी पाहिजे होतं, बट ठीक आहे, जाऊ द्या. तर आम्ही चाललो आहे. मला आता भूक नाही आहे, पण आम्ही जाणार आहोत खाऊ गल्लीमध्ये. काय खायला माहिती आहे का? बघू. मी तर हक्का नूडल्सच खाणार आहे, बिकॉज मी दर टाईमला तेच खाते. मला नवीन ट्राय करायचं शॉकच नाही आहे. हा ना भाई, त्याच्यामुळे तेच आम्ही literally इथे फक्त ते खायला ते येतं, खाण्यासाठी येतं. हां, ते खाण्यासाठी येतं, हे पण तुम्ही बोलू शकता. बिकॉज तीच आम्ही आलो का ते तो मला ती जागा आमची फिक्स आहे, तिकडे जातो ते कितीही काही विचार करा, पण आम्ही नूडल्सच खातो, काहीही असं. आम्ही हा ना यार तेच खातो. ते मस्त लागतात. खाऊ गल्लीतला पहिला जो टेस्टच वेगळी येते भाई. हां, त्याच्यासारखे नूडल्स कुठेच नाही भेटणार तुम्हाला. तिथे खूप काही आहेत, खूप काही प्रकारचं, म्हणजे वेगवेगळं हां, वेगवेगळे फूड आयटम्स आहेत. तरी पण आम्ही तेच खाणार, तेच हक्का नूडल्स. पहिले आम्ही शेजवान नूडल्स खाल्लेले, पण लय जरा जास्तच तिखट होते. मग पाणी प्यायची गरज आहे थोडीशी मला. ठीक आहे, पिते आता. आम्ही एवढ्या घाई गडबडीत निघालो आहे ना, तिथून पाणी प्यायला पण टाईम नाही. आम्ही विचार केला तर तिकडे जाऊ, बसून पाणी पिऊ. आरामात पाणी पिऊ. कसलं घ्यायचं काय? भले मरू दे तिकडे, पाणी राहू दे बाजूला, पहिले आपलं काम करून घेऊ. बिकॉज त्या मॅडम पण निघणार होत्या. पण झालं सगळं. एकदम थोड्या वेळापूर्वी, अजून लेट गेला असतं ना, 10-15 मिनिटं आमचे भेटलंच नसतं आम्हाला. हा ना, बंद करून निघून गेले असत्या. पण आता बघू, आता पुढे काय होतं मी तुम्हाला सांगेलच. फायनली आम्ही हिला बुक जिथं घ्यायचं होतं ते आलेलं आहे. हे बघ, मला बोलत वडापाव घे. अरे मी तर बुक वाचत नाही, मला काहीच नाही. कुठून आलं. हा ना, लय लांबून आलोय आम्ही. 3 तास प्रवास करून या बुकसाठी आलोय. खोटं बोलते. तू आली आहेस, मी नाही आले. छान वाटतं. पण आमचं शॉपिंग वगैरे आता चालू झालेली आहे. तुला काय घ्यायचं आहे का? नाही, नो नो. तिला जे घ्यायचं होतं ते ऑलरेडी घेतलं. आता मला बघू, जरा आवडलं तर घेईल, नाही तर मग भाई अभी होगी असली शॉपिंग. बिकॉज दीदीला मी बोलली 500 रुपये पाठव, तिने 100 बोलते 1000 रुपये पाठवले. ऐसी नहीं चाहिए भाई बस आता शॉपिंग करणार. फक्त चांगले भेटले पाहिजे. तो 200 वाला टॉप भले ही किती पण पैसे हो, मी तो 200 वालाच घेणार. 200 लाच घेणार वाला ना. म्हणजे नाही भेटणार मला 200 ला तो. ठीक आहे, 250 करून टाकूया आपण. हा ना, मॅक्स ठीक आहे. 250. मॅक्स 250. 300 त्याच्यावरती हटकून द्यायचं. 1 रुपये पण मी द्यायचं नाही देणार. 300 चल बाई. बघू, आता आम्ही चाललोय त्या साईडलाच. हे बघा, लेट्स सी काय होतंय आणि काय नाही. 6.5 hours later. एवढी शॉपिंग झाली आहे आज, ते पण इकडे येतं असं. नाही थांबू शकत मी. माझं कानातलं हे बघ हे वाले बघत होते मी. विचार कितीला आहे इथं गोवाला. वाव, विचार त्यांना. 200 ला बोलली. चल एवढा महाग बाई. बाकी एकदम आम्ही जो बोललेला तो हा ना यार, सेट घेतला 100 ला आणि भेंडी. पण बाकी सगळी शॉपिंग एकदम परफेक्ट झाली. तो आम्ही तुम्हाला बोललेला 200 ला घेऊ, तो 250 पर्यंत आम्ही आणला. आणि ठीक आहे, चल मॅक्स 250 नाही तर नाही. पण मग घेतला त्याच्याकडून जुगाड. चला आता आम्ही चाललोय स्टेशनला. खाऊगलीला जायचंय ना. नाही तिकडे गेलो ना, जाणार पण नाही पूर्ण. काय आपण फक्त आता ज्यूस पिऊया आणि घरी जाऊया. बिकॉज सॉरी अंकल. अरे वो थोडासा गडबड हो गया. आता कुठे बाहेर निघला तर कुठे हर करा. पाहिजे का तुला? टॉप आणि शॉर्ट्स नाही नको. आम्ही शॉर्ट्स घालतच नाही, त्याच्यामुळे मी घरात पण नाही.
मी घेतले चला. घरात इथून आम्ही आता ज्यूस पिऊ आणि जाऊ बिकॉज आता पोट लय भरलेलं आहे. तो मेंदूवडा खाल्ला त्याच्यामुळे. 40 रुपीज पैसा गया पर चीज अच्छा आहे. एकदम इथे येऊन एकदम मन प्रसन्न झालंय माझं एकदम. सगळं तरी आहे ना सगळं असं वाटतंय. पण आता नाही घ्यायचंय काय, आपल्याला सरळ जायचंय त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सरळ जातो आणि पिऊन रिटर्न जस्ट पिऊन रिटर्न येतो. त्याच्या समोर आम्ही आलेलो आहोत आणि ऐका तिकडे चाल चल त्या साईडला चल. आम्ही तिथं चाललोय तिथं काहीतरी न्यूज झालंय हे बघा. अरे तिथं सावलीत तर चल ना. अरे इथं सावली पाहिजे यार मला. हा इथं कसं आता सावलीचं बरं वाटतंय बघ. पिंक कलरचं शर्ट हो सगळेजण आहे बघा. घातले बाई. सगळ्यांनी त्यांच्या वालीने सांगितले वाटतं पिंक कलरचं घाला. सगळेजण पिंक घालतायत. तिथं सगळे पिंकच वाटतायत. अरे देवा सगळे पुकी मॅन झालेले. कलर पिंक आहे. आजचा कलर पिंक आहे. चला आता हे पितोय आणि आम्ही जातो बिकॉज आमची 3:10ची ट्रेन आहे खोपोलीची. सो आजचा ब्लॉग एवढाच होता. सगळं खरे छान तुम्ही घेऊ शकता इकडे. इथं 20 रुपयाचा मस्त एकदम हां भेटतो. एकदम भारी आहे. थकवा जातो पूर्ण. आजचा ब्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे. हो सो त्यासाठी स्टे ट्यून. तोपर्यंतसाठी बाय.